आम्ही हिंदू धर्माच्या विरोधक नाही आहोत. हिंदू धर्माच्या विरोधक बीजेपी आहे. मी स्वतः राम मंदिरासाठी पैसे दिलेला कार्यकर्ता आहे. माझ्या गावातून वीट मी पाठवलेली. तुम्ही जर राजीनामा दिला नसता तर खरंच म्हणताय तसे पुढे घडलं नसतं. काँग्रेसचा विधानसभेचा अध्यक्षच न होऊ देणं हे जी मोठी चूक आहे, ती चूक लपवली जाते वारंवार. पहिले ते लोक नगरसेवक पळवायचे, जिल्हा परिषद सदस्य पळवायचे, मग आमदार पळवायला लागलेत, मग खासदार पळवायला लागले, आता पक्षच पळवून राहिले. की भाकरी फिरवण्याची भाषा फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी करते, प्रत्यक्ष भाकरी भाजप फिरवतो. मी सांगत होतो मी कसबा जिंकलो, मला सगळे हसत होते. मी परवा पण पुण्याला पत्रकार परिषद घेतली. मी सांगितलं की पुण्याची लोकसभा आम्ही जिंकू. तर मी म्हटलं आज तर हसत नाही तुम्ही, मागच्या वेळेस मला कसब्यात हसलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले प्रमुख अगर समजा गुजरातच्या लोकांचे हस्तक बनून राहत असतील तर काय छत्रपती शिवाजी महाराजांना वाटत असेल. मी रात्री 2 वाजता काही ट्विट केलं तर माझ्यावर अंगावर त्यांनी 10 माणसं लावून ठेवलेली आहेत. ते रोज मला शिवा घालतील. मी तुम्हाला सांगतो की आज दाव्यात जे आम्ही 14 मध्ये हालत झाली होती की 19 मध्ये ती हालत नाही भाजपची करून दाखवली महाराष्ट्रात. ते माझं नाव नाना पटोले. नुकताच शिवसेनेच्या अपात्रतेसंबंधीचा निकाल जो आहे तो लागलेला आहे. दुसरीकडे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेमुळे एक राजकीय धुरळा उडालेला आहे आणि काँग्रेसनी या कार्यक्रमाला जाणार नाही असा स्पष्ट स्टँड घेतलेला आहे. राम मंदिराच्या या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमानंतर लोकसभा निवडणुकीचा बिगुल एक प्रकारे फुंकला जाणार आहे आणि राहुल गांधींची जी भारत जोडो न्याय यात्रा आहे तिचा समारोप हा महाराष्ट्रामध्ये होणार आहे. थोडक्यात महाराष्ट्रामध्ये खूप हॅपनिंग गोष्टी घडणार आहेत. महाराष्ट्राकडं सगळ्यांचं लक्ष आहे, एक महत्त्वाचं राज्य आहे आणि काय काँग्रेसची या सगळ्या तयारी आहे या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी किंवा जो आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे, असे वेगवेगळे विषय आहेत. या विषयावरती गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत आहेत नाना पटोले सर, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. स्वागत आहे तुमचं बोलबिडूच्या या कार्यक्रमामध्ये. मोकळेपणाने आपण गप्पा मारूयात. सर, जसं मी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये खूप घडामोडी घडत आहेत. नुकताच जो निकाल लागला शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा पण निकाल आता थोड्या दिवसांनी अपेक्षित आहे. याच्यामध्ये मला तुम्हाला यासाठी प्रश्न विचारायचा आहे की 2 गोष्टी फार महत्त्वाच्या मानल्या गेल्या. 2 राजीनामे, त्यातला एक उद्धव ठाकरेंचा राजीनामा. त्याचं सुप्रीम कोर्टानेच भाष्य केलं की त्यांनी द्यायला नको होता, पण त्याच्या आधी तुम्ही जो राजीनामा दिला होता विधानसभेच्या अध्यक्षपदाचा, आणि अनेकांचं असं म्हणणं आहे की ते जर झालं नसतं तर कदाचित हे सगळं पुढचं रामायण महाभारत घडलंच नसतं. तुम्ही ह्याच्या आधी उत्तर दिलेलं आहे, परंतु हा निकाल आल्यानंतर तुम्हाला असं खरंच वाटतंय का की तो ट्रिगर पॉईंट होता किंवा तुम्ही जर राजीनामा दिला नसता तर खरंच म्हणताय तसे पुढे घडलं नसतं? 2 गोष्टी याच्यामध्ये एकदम क्लिअर आहेत की ज्याला खोक्याने विकत घ्यायचं असेल, कोणाला सत्तेची भूक असेल, ज्याला पळायचं असेल तो पळू शकला असता. आखरी कायद्याच्या काही चाकोऱ्या आहेत. आपण एक गोष्ट पाहिली की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी जाहीरपणे वक्तव्य केलं होतं की सांगितलं की स्टेट पार्ट्या जेवढ्या आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना संपवलं. यांनी सुरुवात केव्हा केली? सुरुवात केली शरद पवारांची पार्टी ही नॅशनल पार्टी होती. त्या पार्टीला जे काही निवडणूक आयोगाचे जे नियम आहेत त्या आधारावर त्याला राज्य पातळीची पार्टी केली आणि त्या पद्धतीची यादी जाहीर झाली आणि तिथून हा सगळा खेळ चालू झाला. शरद पवारांची पार्टी तोडायची होती, उद्धव ठाकरेंची पार्टी त्यांना तोडायची होती. ते त्यांचं ठरलेला कार्यक्रम होता आणि या सगळ्या याच्यामध्ये आज केंद्रातलं सरकारचं निवडणूक आयोगावर किती मोठा दबाव असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येईल की डायरेक्ट निवडणूक आयोगाने पार्टी कोणाची आहे, ती एकनाथ शिंदेची आहे की उद्धव ठाकरेंची आहे, तर त्यांनी एकनाथ शिंदेची पार्टी जाहीर करून टाकली होती. निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं, आपल्या माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये ताशेरे ओढलेत की या पद्धतीचं, आणि आपण पाहिलं असेल की त्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आमदार खासदार हे पार्टी नसतात. आखरी पार्टी असतं, एक विचार असतात आणि त्याच्या आधारावर निवडून येणारे लोकप्रतिनिधी असतात.
पण निवडणूक आयोगाने डायरेक्ट जेव्हा एकनाथ शिंदेची पार्टी जाहीर केल्यानंतर तिथून ह्या राजकारणाला वळण आलं. बरोबर. आणि राहिलं माझ्या राजीनाम्याचा प्रश्न, अखेरी मी एक पक्षाचा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाने मला विधानसभेचा अध्यक्ष केला आणि हायकमांडनी मला सांगितलं की तुम्ही तो राजीनामा देऊन तुम्ही पक्ष संघटनेमध्ये काम करा. अखेरी कार्यकर्ता म्हणून मला माझ्या पक्षाच्या श्रेष्ठीचा जो आदेश येईल त्याचं मी पालन केलं पाहिजे. पण याच्यानंतर 1 वर्ष काँग्रेसचा विधानसभेचा अध्यक्षच न होऊ देणं हे जी मोठी चूक आहे, ती चूक लपवली जाते वारंवार. पण ती कुणाची चूक आहे मग? काँग्रेसकडून आम्ही सातत्यानं भूमिका मांडली की 1 दिवसाचं अधिवेशन किंवा अधिवेशन त्यावेळी कोरोनाच्या काळात फार कमी काळाचे राहायचे आणि जे काही असेल त्या याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा जो राजीनामा झालेला आमचा अध्यक्ष त्या तिथं करून. पण त्यावेळेस पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीनं भूमिका घेतली की काही मतं कमी होतील, जास्त होतील, जे व्हायचे होते त्या दिवशी परीक्षा होऊन गेली असती. आखरी कोणाचा दबाव कोणावर आहे मी त्याच्यामध्ये आज जाणार नाही. पण ती चूक होती म्हणजे मला ऐका ना, तो अध्यक्ष काँग्रेसचा त्यावेळेस विधानसभेचा केला असता. 1 वर्ष अध्यक्ष केला नाही तुम्ही. आणि म्हणून आता त्या प्रश्नावर आता झालेल्या घटनेवर मी चर्चा करणार नाही. पण मी BJPच्या मूळ मुद्द्यावर येतो. 2014मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींना त्यांनी प्रधानमंत्र्याचा उमेदवार जाहीर केल्यानंतर त्या उमेदवारांनी त्या काळामध्ये ज्या घोषणा केल्या त्या घोषणावर पांघरून टाकण्यासाठी या पद्धतीचे जाणीवपूर्वक संविधानाला चुरडण्याचं आणि त्याला संपवण्याचा पाप BJP जाणीवपूर्वक करते आहे. त्यांनी त्यावेळीच्या घोषणा आपण पाहिल्यात की आम्ही 2 कोटी युवकांना नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 2 पट भाव देऊ, दुप्पट उत्पन्न करू, 2 पट उत्पादन त्यांचं वाढवून देऊ, स्वाभिमानानं शेतकरी जगेल. त्याचप्रमाणे काळा धन आणू आणि 15 लाख रुपये गरिबांच्या खात्यात टाकू. त्याच्यासाठी काही संत त्यावेळेचे नकली संत की असली संत त्याला मी म्हणणार नाही, ती लोक कामाला लागली आणि पूर्ण देशातला पैसा स्विस बँकेमध्ये ठेवून टाकला. असं एक वातावरण निर्मिती केले आणि ते सगळे प्रश्न बाजूला पडले. BJP आज त्याच्यावर बोलतच नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळे मूळ प्रश्नाला डावललं जात आहे. आज आपला देश जो आहे हा युवकांचा देश आहे. जगाच्या पाठीवरचा आपण अभ्यास केला तर जगामध्ये सगळ्यात जास्त तरुण कुठल्या देशात असेल तर भारतात आहे. बरोबर. आपल्यापेक्षा लोकसंख्येला बरोबरीत असलेलं चीन, तिथं आज म्हाताऱ्यांची संख्या आहे. जगाच्या पाठीवर अनेक देशातला अभ्यास केला की तिथं तरुणांची संख्या कमी, आता ती तरुणांची संख्या भारतात आहे. बरं. डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्याला आहे. ज्या देशामध्ये ही तरुणाई असेल तो देश कधीच कमजोर होऊ शकत नाही. पण जाणून बुजून या देशातल्या शिकलेल्या मुलामुलींना त्यांना नोकरी मिळू नये, त्या कायम बेरोजगार राहावं, आता नवीन मुलांना त्यांना शिक्षणच मिळू नये, शिक्षणाच्या दृष्टिकोनातली धोरणं त्यांनी बदलवली. म्हणजे ही सगळी तरुण पिढी बर्बाद करायचा प्लॅन त्यांनी केलेला आहे. आज आपण देशातलं पाहिलं तर 55% आज बेरोजगारी आपल्याला तरुणांमध्ये पाहायला मिळते. तरुणमध्ये बघा, अशा परिस्थितीमध्ये तरुणांना बर्बाद करण्यासाठी हे सत्तेत आले, त्यांचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी हे सत्तेत आले. शेतकऱ्यांना, अन्नदात्यांना प्रधानमंत्र्यांनी लोकसभेत ज्या पद्धतीनं हिणवलं की सांगितलं की ते हे आंदोलनजीवी आहेत, हे आतंकवादी आहेत, खलिस्तानवादी आहेत, हे खलिस्तानवादी आहेत. देशाचा प्रधानमंत्री अन्नदात्याला या पद्धतीनं हिणवत असेल तर मग शेतकरी, अन्नदाता जो देशासाठी त्याचा एक मोठा हिस्सा आहे. या भारताचं GDP जो आहे तो शेतीवरच आहे. हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी काम नाही केले, शेतकरी शेताला समजा उद्या संपावर गेलेत तर हे BJP जे सांगताय की आमचा जो भरपूर साठा आहे हे जाणार आहे शेतात काम करायला. पण या पद्धतीनं हिणवणं शेतकऱ्याला एक मोठ्या व्यवस्थेला संपवलं जातं. परवाच एक त्यांचा आकडे आले
या देशातल्या 70 कोटी लोकांना 180 रुपयाच्या कमी त्यांचं उत्पन्न आहे. आता 180 ते हे जे आपण मिनिमम वेजेसची गोष्ट करतो तर ते 250 रुपये आहे. 250 रुपये मिनिमम वेजेस ठेवलेलं आहे यांनी रोजगार हमीचं. मग 250 रुपये रोजगार हमीचं मिनिमम वेज असेल तर या देशातले 70 कोटी लोक 180 रुपयाच्या कमी त्यांचं आज इन्कम असेल आणि या महागाईच्या कृत्रिम महागाईच्या माध्यमातून काय परिस्थिती या देशात असेल. आणि देशाचे प्रधानमंत्री दिवसातून 4-5 ड्रेस बदलवतात. त्यांच्यासाठी हजारो कोटीचं विमान त्यांनी घेतलं, गाड्या त्यांच्यासाठी हजारो कोटी रुपयाच्या. एकीकडे देशातली लोक भुकमारीनं मरतात आहेत, त्यांना 80 कोटी आम्ही मोफत धान्य देतो असं गाजावाजा केला जातो आहे देशात. म्हणजे आज देशामध्ये ते त्यांच्याच आकड्याप्रमाणे 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतात असतील तर मग देशामध्ये 80 कोटी लोक आज त्यांच्या हातात रोजगाराची संधी नाही, त्यांना उपासमारीची पाळी आहे म्हणून सरकारने हे धोरण चालू केलं असं म्हणावं लागेल. आणि त्या देशाचा प्रधानमंत्री दिवसातून 5-10 ड्रेस बदलत असेल आणि खरबो रुपयाच्या विमानात फिरत असेल आणि त्याला सगळा ताकझाम जो आहे तो रोज करोडो रुपये खर्च करत असेल तर मग काय आपल्या देशाची लोकशाहीकडे आपण चाललो की हुकुमशाहीकडे वाटचाल चालली. फार महत्त्वाचे मुद्दे मांडले तुम्ही. महागाईचा मुद्दा मांडला, बेरोजगारीचा मांडला, शेतीचा मुद्दा, हे खरे मुद्दे आहेत आणि हा अजेंडा असला पाहिजे. आणि तुम्ही म्हणाला की काय चाललेलं आहे. पण आता राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेमुळं परत एकदा धुरळा उडणार आहे. मी जसं म्हटलं तसं की आता पंतप्रधान जात आहेत आणि काँग्रेसने ठोस भूमिका घेतलेली आहे की भाजप आणि संघ यांनी त्याचा राजकीय इव्हेंट केल्यामुळे आम्ही जाणार नाही आहोत. सोनिया गांधी असतील किंवा खरगे असतील त्यांना निमंत्रण आलेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतं, हा जो स्टँड आहे हा एक ठाम भूमिका घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. पण राम हा जो विषय आहे तो आस्थेचा विषय आहे. सगळ्यांना आपल्याला आस्था आहे. महाकाव्य आहेत रामायण किंवा महाभारत, घराघरामध्ये राम आहे. तर अशा वेळी जेव्हा आता काँग्रेसवरती की तुम्ही विरोधी आहात, हिंदूच्या धर्माच्या विरोधी आहात, रामाच्या विरोधी आहात, असं आता जे एक प्रतिनरेटिव्ह याला सुरुवात होईल तर त्याला आपण कसं काउंटर करणार आहात. कारण निवडणुका तोंडावरती आहेत आणि निवडणुकीमध्ये हा मुद्दा असणार आहे. आता तुम्ही बघा की एकदा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा झाली की महाराष्ट्रातूनच भाजपचं नियोजन आहे किती जणांना तिथं न्यायचं आहे. देशभरातून सगळी लोक जाणार आणि हाच एक प्रकारे अजेंडा असेल भाजपचा असं सगळेजण म्हणतात. तर याला काउंटर प्लॅन काय असणार आहे काँग्रेसचा? काँग्रेस कशा पद्धतीने ह्याला उत्तर देणार आहे? भगवान श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते. ते आमच्या सगळ्यांच्या श्रद्धेचं स्थान आहे, आदराचं स्थान आहे. आणि आमच्या धर्मामध्ये विशेष करून शंकराचार्यांचं जे पीठ असतात ते असलेले शंकराचार्य हे आमच्या धर्माचे प्रमुख असतात. आज 4 शंकराचार्य या घटनेचा विरोध करतात आहेत. त्या राम मंदिराच्या म्हणजे विशेष करून प्राणप्रतिष्ठेचा विरोध करताय. आपण अपूर्ण घरामध्ये वास्तुपूजा करत नाही, आमचा धर्म सांगतो. मी ज्या हिंदू धर्मातला तो मी सांगतो. शंकराचार्य सांगतात की अजून 3 वर्ष काम बाकी आहे त्या राम मंदिराचं. तर काम तर पूर्ण होऊ द्या. तुम्ही याला राजकीय फायद्यासाठी तुम्ही ही प्राणप्रतिष्ठा करायला निघाला तर हे मोठं पाप होईल. मग भाजप काय भगवान श्रीरामाच्या आणि धर्माच्या पेक्षा मोठी झाली? या प्रश्नाचं उत्तर त्यांना आम्हाला जनतेच्या समोर आम्ही विचारू. ओके, आम्ही हिंदू धर्माच्या विरोधक नाही आहोत. हिंदू धर्माच्या विरोधक BJP आहे. आणि आम्ही संतांना आता आम्ही पुढं करू, संतांना सांगायला सांगू की हे धर्माच्या नावाने जे राजकारण करून धर्माला भ्रष्ट करताय BJP, हे आमचे संत सांगतील. जेव्हा जेव्हा धर्मावर अन्याय करण्याचं काम झालं, धर्म अडचणीत आला, त्यावेळेस आमचेच संत ऋषी मुनी हेच पुढं आलेत आणि धर्म वाचवण्यासाठी त्यांनीच परिकाष्ठा केली. आम्ही लोक राज्यकर्ते आहोत. मी छत्रपती शिवाजी महाराजातल्या महाराष्ट्रातला मी एक कार्यकर्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सुराज्य या राज्यामध्ये निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांनी दोन्ही गोष्टीमध्ये फारकत ठेवली होती. धर्माचं काम करणारे राष्ट्रसंत तुकाराम महाराज होते, रामदास स्वामी होते, ज्ञानेश्वर माऊली होते, अनेक संत त्या काळामध्ये होते. त्यांचा आदर करणं
हे राज्यकर्त्यांचं काम आहे. धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम त्यांचं आहे, राज्यकर्त्यांचं नाही. त्याचं रक्षण करणे हे राज्यकर्त्यांचं काम आहे. ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे. त्या महाराजातला मी कार्यकर्ता आहे आणि धर्मावर खऱ्या अर्थानं धर्म भ्रष्ट करण्याचं काम BJP करते आहे. अपूर्ण मंदिरामध्ये भगवान श्रीरामाची स्थापना करून आमच्या श्रद्धेला ठेस पोचवण्याचं काम भाजप करते आहे. आणि हे नाना पटोले काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून म्हणतो असं नाही, तर याला पुरावा आमचे 4 शंकराचार्य आहेत. ही जी भूमिका आहे ती तुम्ही जनतेपर्यंत नेणार. पोहोचवणार आहात. बरोबर. खोटारडे लोक आहे BJP. जेव्हा जेव्हा हे लोकांच्या मागण्या पूर्ण करू शकले नाही सत्तेत आल्यानंतर, तेव्हा तेव्हा यांनी धर्माला पुढं आणलं, ध्रुवीकरण केलं, हिंदू मुसलमान वाद केला. आता हे जे पाप आहे, हे पापाचा भांडा आता BJPचा फुटायचा वेळ आलेला आहे. म्हणून हे पाप करायला हे निघालेले आहेत, जे शंकराचार्य म्हणतात. आम्ही जर ठामपणाने सांगू लोकांना की भाजप या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये असो की देशामध्ये असो, हे जे पाप करायला निघालेले आहेत यांचं काम नाही आहे ते. बरोबर. आणि आता तर पाहतो आपण की नरेंद्र मोदीपेक्षा भगवान श्रीराम छोटे झाले. ते ट्विट करतात भाजपचे लोक. म्हणजे हे सगळं पाप हे लोक करत असतील तर आम्ही थोडी शांत राहणार. मी स्वतः राम मंदिरासाठी पैसे दिलेला कार्यकर्ता आहे. माझ्या गावातून वीट मी पाठवलेली, डोक्यावर घेऊन मी भजन कीर्तन आम्ही करायचे, सकाळपासून दिंडी काढायची आणि आम्ही गोळा केले. आमची आस्था आहे. पण आमच्या ज्या पद्धतीनं भगवान श्री रामाचं राजकीय हे करतात आहेत, वातावरण निर्माण करून त्याचा फायदा घेण्याचं काम BJP करत असेल, हे का सांगू, याच्यापेक्षा जास्त आम्ही सांगू. यांचा धर्माशी काही देणं नाही. धर्माच्या आधारावर पैसे कमवणं. मीच प्रश्न विचारला होता विधानसभेत की कुठल्या चॅरिटी ॲक्टच्या आधारावर हे जे दुकानं लावून ठेवलेले आहेत भगवान श्रीरामाच्या मंदिर बांधायला या लोकांनी पैसे गोळा करतात, ते सांगा ना यांनी, सरकारने सांगावं. हे सगळे माझ्या रांगावर आले. मग दुसऱ्या दिवशी का दुकान बंद केलं? इमानदारी होतं ते तुमची. त्यावेळेस चालू ठेवायचे होते ना. बरोबर. दुसऱ्या दिवशी पूर्ण देशातले दुकानं बंद केले त्यांनी. देवाच्या नावाने पैसे गोळा. मी खेड्यात राहतो, गावात राहतो, छोट्याशा 700 लोकसंख्येचं गाव आहे माझं. आमच्या गावातही सप्ताह होतो. पैसे गोळा करतो आम्ही सगळेजण. आणि ज्या दिवशी सप्ताह संपतो त्या दिवशी संध्याकाळी हिशोब द्यावा लागते गावकऱ्यांना माईकवर. नाही तर ते आयोजकांवर आरोप करतात गावातले लोक की यांनी पैसे खाल्ले सप्त्याचे. हे कुणाला हिशोब दिला यांनी? आणि नाना पटोले नाही विचारत. जे राम मंदिर न्यासचे जी काही समिती आपण तयार केली ते प्रश्न विचारतात की आम्ही ते जुने पैसे, मी ज्याचा उल्लेख शिला आणि पैशाचा 1400 कोटी रुपये त्या काळात जमा केलेले होते, कुठं गेलेत? अशोक सिंगलांनी प्रश्न विचारला होता. एक पांडेजी म्हणून कोणी एक संत, त्याचा व्हायरल होतो व्हिडिओ वारंवार. त्याचं कोण उत्तर द्यायला नाही. त्यांनी तर हे डायरेक्ट सांगितलं त्या पांडेजींनी की यांनी ते सगळं निवडणुकीत पैसे वापरले. यांचं भगवान श्रीरामाशी काही लेणं देणं नाही, काही आस्थेचा संबंध नाही. यांचं राजकारण आणि राजकारणानं देशाला लुटणं, देश विकून देत चालवतात भाजप. सगळे सार्वजनिक उपक्रम विकून टाकले, सगळं शासकीय व्यवस्थेचं खाजगीकरण करायला सुरुवात केली, आरक्षणाच्या व्यवस्था सगळ्या संपवून टाकल्यात. तुम्ही मगाशी म्हणालात की राज्यामध्ये OBC मराठा वाद, हे पाप आहे. BJP जाणूनपूर्वक करताय. डिवाइड अँड रूल इंग्रजाची जी पद्धत होती ते करण्याचं काम BJP सातत्याने करतात. ते पण आता मराठा समाजाला आणि OBC समाजाला दोघांनाही कळलेली. आणि म्हणून निवडणुकीची वाट आम्ही पाहतोय. का नाही लावल्या यांनी आतापर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका? पुण्याची पोटनिवडणूक झालेली नाहीये किंवा महापालिका निवडणुका होत्या. मला त्याच्याकडेच यायचं. त्याच्या आधी तुम्ही सुरुवातीला फार महत्त्वाचा उल्लेख केला की JP नड्डांचं जे स्टेटमेंट होतं की आता फक्त भाजपच राहील देशामध्ये, सगळे पक्ष संपतील, प्रादेशिक पक्ष संपतील. मला हेच विचारायचं की शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आणि आता परत 15 दिवसामध्ये भूकंप होणार आणि काँग्रेस फोडणार. ऑन रेकॉर्ड बोलत आहेत भाजपचे लोक, गिरीश महाजन वगैरे लोक तर सांगतात अक्षरशः. मला ते विचारायचं आहे की कारण तुम्ही प्रदेशाध्यक्ष, तुम्हाला माहीत आहे कोण कोण असणार. खरंच असं काही आहे का? तुमच्यातले पण काही नेते जे आहेत ते असंतुष्ट आहेत. हे बघा, अजित पवार माहिती होतं कधी ना कधीतरी जातील, कारण ते संकेत देत होते आणि ते घडलं. जरी शरद पवार म्हणत होते किंवा
शिंदे अस्वस्थ आहेत याच्या पण बातम्या येत होत्या. ते कधी ना कधी घडलं. काँग्रेसमध्ये सुद्धा अशी चर्चा आहे की आता मी नाव नाही घेत, परंतु असे काही नेते आहेत की जे वाट बघतायत आणि ते जातील. तुम्ही याच्यावरती प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगा की काय सत्य परिस्थिती आहे, हे खरंच आहे का भाजपने परत बुद्धिभेद करायचा प्रयत्न केला आहे, किंवा म्हणजे हा केवळ एक गॉसिपिंग ज्याला म्हणतो ना आपण, काय नेमकं? भाजपमध्ये आत्ता महाराष्ट्रात असो की देशात असो 65 ते 70% लोक खासदार आमदार हे काँग्रेस विचारचेच आहेत. काँग्रेसने मोठे केलेली लोक तिकडे गेलेली आहेत. भाजपचे ओरिजिनल कुठलाच मॉडेल नाही. काँग्रेसयुक्त भाजप म्हणतो आपण. हां, पहिले ते लोक नगरसेवक पळवायचे, जिल्हा परिषद सदस्य पळवायचे, मग आमदार पळवायला लागलेत, मग खासदार पळवायला लागले, आता पक्षच पळवून राहिलेत. तुम्ही जे म्हणालात त्याप्रमाणे एकदम क्लिअर आहे. म्हणजे चोरी करणं, डाका टाकणं हे त्यांचा व्यवसाय आहे, हे तर स्पष्टच आहे, ते लपलं नाही आहे. मी मगाशी सांगितलं की 65 ते 70% लोक काँग्रेसचेच आहेत त्यांच्याकडे. आता यांचे तर स्वतःचं कुठलंच मॉडेल नाही आहे. जे काही मॉडेल काँग्रेसनीच तयार करून ठेवलेले जे लोक होती तीच त्यांनी आयात केलेली आहे. बरोबर आहे. यांनी सांगितलं की आम्हाला काँग्रेसमुक्त भारत करायचं आहे. मग आताही मोदीजी नाशिकमध्ये भाषण करतात तर काँग्रेसला काय बोलतात? तुम्ही काँग्रेसला शिवा काय देतात? आता 10 वर्षाचा हिशोब द्या ना जनतेला. तुम्हाला काँग्रेसची किती दहशत आहे. त्यावेळेस गोरे लोक पण गांधीला घाबरायचे, तसं आताही मोदी आपल्याला स्वतःला शक्तिशाली म्हणतो, भाजप म्हणतो स्वतःला, त्याची जगातला आमचा सगळ्यात मोठा पक्ष. आजही गांधीला गांधीचं नाव 10 वेळ घेतात, राहुल गांधीचं नाव का 10 वेळ घेतात? काय संबंध आहे तुमचा? आम्ही आता सत्तेत आहो, आम्ही सत्तेत नाही आहो. मग आजही गांधीचं नाव तुम्ही घेता. राहुल गांधीच्याबद्दल तर त्यांना स्वप्नात आणि झोपेत गिपेत सगळीकडे राहुल गांधीच त्यांना दिसतो. हे कोण किती फोडून नेले, पण जनता हे काँग्रेसच्या पाठीशी आहे. ते बरोबर आहे, पण माझा मुद्दा ऐकून घ्या. जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे. आणि महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो, मी आज नाही 2 वर्षाच्या पहिले सांगितलं होतं, ज्या दिवशी मी प्रदेश अध्यक्ष झालो त्या दिवशी सांगितलं की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष पुढच्या काळामध्ये काँग्रेस होणार. आणि हे माझा शब्द खाली जाणार नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. ही किती लोकांना घेऊन जातात. कोणाला मी बघायला सुरुवातीला सांगितलं की कोणाच्या मनात काय हे मला काय, मी काय भविष्यवाला नाही. समजून मी सगळ्यांना सोबत घेऊन चालायची भूमिका आमची आहे. बरोबर आहे. काही लोकांना सत्तेची लालसा असू शकतं, काही होऊ शकतं, तर तुम्ही नाकारत नाही. नाही, मुद्दा तो नाही ना. नाकारायचा मुद्दा काय होऊ शकतं? जाऊ शकतात काही लोक काँग्रेस. ते सांगत आहे मी, ऐकून घ्या. माझं पूर्ण वाक्य होऊ द्या. कोणाच्या मनात काय हे आज मला नाही सांगता येणार. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. माझ्या मुलीच्या मनात आणि माझ्या मुलाच्या मनात काय असेल तर मी बाप म्हणून मला काय कळणार आहे? ते सांगतील तेव्हा कळेल ना. आज जे काही आमचं पूर्ण मी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये काम जे करत असताना पक्षातल्या सगळ्या मोठ्यापासून तर खालच्या नेत्यापर्यंत सगळ्यांना सांभाळून घेऊन चाललं आहे, परिवार प्रमुख म्हणून. आज मला असं कुठलंही चित्र दिसत नाही की आमच्या पक्षातला कोणी जाणार. हे मी विश्वासानं सांगतो. हा माझा विश्वास आहे. पण मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं की भाजपजवळ स्वतःचं काहीच नाही आहे, स्वतःचं काहीच मटेरियल नाही आहे. आमचंच मटेरियल वापरतात ते. पण मला इथं विचार का जात आहेत लोक? म्हणजे आता नारायण राणे गेले, हर्षवर्धन पाटील गेले, राधाकृष्ण विखे पाटील गेले, तर हे फक्त ईडीच्या भीतीमुळे जात आहेत. याच्यामध्ये किती आता मला काय बोलायचं कारण नाही आहे. हर्षवर्धन पाटलाचं नाव तुम्ही घेतलात, त्यांनी जाहीर भाषणात सांगितलं मी इकडे आलो तर बरं झालं, मला आता सुखानं झोप लागतं. मला फक्त तेवढं एकच कारण असू शकतं. आखरी काय आहे कारण दुसरं? त्यांना जो स्थान काँग्रेसमध्ये होतं या लोकांना, इथं तिथं स्थान नाही आहे ना. गुपचूप बसून राहावं लागतं, मागच्या लाईनमध्ये बसतात. आमच्या काँग्रेसमध्ये पुढच्या लाईनमध्ये बसायचे हे लोक. आज त्यांची अवस्था काय? पोपट बनवून ठेवलेलं आहे त्या लोकांना. जो सन्मान होता, आता त्यांना सन्मानानं जगायचं की नाही जगायचं तो त्यांचा विषय. मी त्यांच्याबद्दल काही बोलायला काही कारण नाही. जे आता आमच्या पक्षात नाही त्यांच्याबद्दल काही बोलायचं कारण नाही. भाजपच्या विचारधारेवर भाजपनी खायचे दात आणि दाखवायचे दात जे वेगळे दाखवलेत ते आता महाराष्ट्रातल्या नाही देशाच्या लोकांना कळलेलं आहे. आज हे किती घोषणा करतील, किती जाहिरातबाजी करतील, किती पेपरबाजी करतील. आता हे त्यांचं कोणता भारत म्हणून घेऊन फिरतात. विकसित भारत. विकसित भारत कुठला विकसित भारत आहे?
फक्त त्या स्क्रीनवर गावात जातात लोक, हाकलतात त्यांना. हो, मोदी सरकार म्हणजे भारत सरकार म्हणा, मोदी सरकार हाकलतात. आणि आता त्यांनी काय केलं, अधिकाऱ्यांना लावलं तिथं कामाला. कोणी तिथं हाकललं तर त्यांच्यावर 353 लावतात. म्हणजे दहशत निर्माण करण्याचं काम अधिकाऱ्याचं काम आहे का? यांना जाणं यांच्या कार्यकर्त्यांनी कोणता विकास केला सांगायला पाहिजे ना लोकांना. पण हे यंत्रणेचा वापर करून शासकीय यंत्रणेचं काम ज्या शासकीय यंत्रणेला जनतेच्या घामाचा पैसा पगारात जातो आणि जनतेच्या साठी त्यांनी काम करायचं, तर हे पक्षासाठी वापरतात. यांच्या कार्यकर्त्यांनी जावं ना स्वतः रथ घेऊन तो आला, मग बघा जनता यांची काय वाट लावतं. नाना, मग अशी तुम्ही बोलताना असं म्हणाला की काँग्रेस पक्ष हा मोठा ठरणार आहे सगळ्यामध्ये आणि तुम्ही ते आव्हान स्वीकारलेलं आहे. मला त्याच्याकडेच यायचं आहे की आता निवडणुका ज्या आहेत तुम्ही वाट बघता, तुम्ही स्वतः सांगितलं. जागा वाटप हा कळीचा मुद्दा असणार आहे. राष्ट्रवादीची 2 शकलं झालेली आहेत, शिवसेना फुटलेली आहे, काँग्रेस अभेद्य आहे अजून तरी. तुम्ही जसं म्हणाला की मला माहीत नाही उद्या काय होईल, पण तुमचा विश्वास आहे. अशा याच्यामध्ये मोठा भाऊ म्हणून काँग्रेस असणार आहे का? काय फॉर्म्युला ठरलेला आहे? बातम्या येत आहेत की काँग्रेस 20 जागा लढवणार, शिवसेना 18 जागा लढवणार, राष्ट्रवादी 8 जागा लढवणार. प्रकाश आंबेडकर यांचं जवळजवळ आता निश्चित झालेलं आहे. राजू शेट्टी यांना पण घ्यायचं आहे. तर तुम्ही सांगा तरी काय आहे नेमकं, काय परिस्थिती आहे? कारण जितक्या लवकर हा जागा वाटपाचा तिढा सुटेल तेवढ्या लवकर तुम्ही कामाला लागणार आहात. तर काय आहे आत्ता हे जे काय तुम्हाला मी सांगितलं ते खरं आहे का? काय ठरलं आहे? काँग्रेस मोठा भाऊ जाणार आहे का? कोण म्हणतं की नाही शिवसेना 22-23 जागा लढवणार आहे आणि काँग्रेस फक्त 18 जागा लढवणार आहे? शरद पवार साहेब, उद्धव साहेब आणि आम्ही जे काही बसून आमची चर्चा झालेली या महाराष्ट्रामध्ये आमची जी रणनीती आहे मेरिटच्या आधारावर आम्ही सगळे जागांचा निर्णय करू. आता आपण पाहिलं विदर्भ आहे. विदर्भ डायरेक्ट BJP वर्सेस काँग्रेस अशी फाईट आहे. 10 सीट तिथं आहेत, म्हणजे 48च्या 10 सीटा तिकडे आल्यात. आपण उत्तर महाराष्ट्रात आलो, नंदुरबार, धुळे ह्या आमच्या जागा परंपरागत आहेत, ते तुम्हाला पाहायला मिळतं. तर याही जागा आता यावेळेस आम्हाला लागतील अशी परिस्थिती आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण. तर कोकण म्हटलं की शिवसेना एक भिवंडी सोडली की. तर आमचं प्लॅन असं आहे की मेरिटच्या आधारावर सगळे निर्णय करू. जिथं ज्याचं वोट बँक आहे, जिथं स्कीम आहे त्याच्या आधारावर निर्णय करायचा. तर येत्या 15 दिवसामध्ये जागा वाटाचा प्रश्न आमचा सुटून जाईल. थोडासा एक 5-10 जागेचा इश्यू आहे, तो झाला की प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांना बरोबर घ्यायचं हे तरी नक्की आहे. आम्ही सकारात्मक आहोत. त्याबद्दलची चर्चा पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी करतात आहेत. त्यामुळे जवळजवळ ते होऊन जाईल अशी अपेक्षा आहे. त्यांचा प्रयत्न आहे आणि काँग्रेस पक्ष त्याला सकारात्मक आहे. तुम्ही जरी म्हणालात नाना, मला स्पष्ट थोडंसं विचारायचं आहे. कारण 2014ला काँग्रेसला फक्त 2 जागा मिळाल्या लोकसभेला, हिंगोली आणि नांदेड, सातव आणि चव्हाण. 2019ला फक्त 1 जागा मिळाली, धानोरकर. आता 2024 आहे, 2-1. आता ह्याच्या खाली यायचं म्हटलं तर शून्य भोपळा. आणि तुम्ही तर म्हणताय की नंबर 1. काय असा चमत्कार घडणार आहे की लोकसभेला या 2-1 परफॉर्मन्स नंतर काँग्रेस एकदम नंबर 1ला येणार आहे? मला कार्यक्रम काय सांगा. काँग्रेसला लोकांनी का मतं द्यावीत आत्ता याच्यामध्ये? सर्वे तुम्हाला अनुकूल आहेत. मी जसं सुरुवातीला म्हटलं की महाराष्ट्र राज्य जे आहे आत्ता तरी इव्हन भाजपसुद्धा, त्यामुळे आपण म्हटलं की पुण्याची पोटनिवडणूक घेतली नाही, महापालिका निवडणूक घ्यायला ते कचरतात. यामागं सगळेजण हेच म्हणत आहेत. महाराष्ट्राकडनं खूप अपेक्षा आहेत की हा जो काही चौखूर उधळलेला वारू आहे भाजपचा, तर तो रोखू कोण शकतं सध्या? बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये तुमचे पण काही रिपोर्ट्स आहेत का खरंच काँग्रेसला, किंवा जे पवार, उद्धव ठाकरे तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात मविवा, त्याला खरोखर अनुकूल आहेत का महाराष्ट्रामध्ये? आणि मग काय असणार आहे काँग्रेसची रणनीती? काय आहे? तेच ते चेहरे देणार आहे का काँग्रेस? मला स्पष्ट विचारायचं आहे की भाकरी फिरवण्याची भाषा फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी करतं, प्रत्यक्ष भाकरी भाजप फिरवतं. बघा तुम्ही, म्हणजे कसं आहे की भाजपवरती टीका करायला काय हरकत आहे, परंतु ज्या पद्धतीनं भाजप 40% उमेदवार बदलतं, गुजरातमध्ये अख्खा मुख्यमंत्र्यासहित सगळं मंत्रिमंडळ निवडणुकीच्या आधी बदललं जातं. आत्ताची 3 राज्य आली,
शिवराज सिंग चव्हाणांना त्यांनी ज्या पद्धतीने बाजूला केलं, वसुंधरा राजे जे 3 मुख्यमंत्री झाले त्यांची नावं कोणालाही माहीत नव्हती. ही जी एक रिस्क घेतात तसं का नाही घेत काँग्रेस? तेच ते चेहरे का दिसतात काँग्रेसमध्ये परत परत? 14 आणि 19चा हा काळ जो आहे, तुम्ही आम्हाला 2 आणि 1 जागा फॅक्ट आहे ती, असं तुम्ही सांगितलं. मी त्याला काही नाकारायचं काम नाही, फॅक्ट आहे. एक काळ असा होता की BJPचे फक्त 2 खासदार देशामध्ये राहायचे. तर BJPने काही 2 खासदारामध्ये, आणि तेही काँग्रेसने त्यांना मदत केली म्हणून, नाही तर BJP नावाची पार्टीच्या देशात नसती राहिली. विरोधक असावं लोकशाहीमध्ये, आणि हे सत्ता आणि विपक्ष हे 2 चाकं या लोकशाहीतले महत्त्वाचे असतात. आणि म्हणून काँग्रेसनीच त्या पद्धतीचा अडवाणीजी आणि अटलजींचा त्यावेळेस 2 खासदारांचा प्रवेश काँग्रेसने करून घेतलेला. हे तर म्हणून आता मुद्दाम तुम्ही प्रश्न उपस्थित केला म्हणून तुम्हाला काँग्रेसने काय BJPचा कसा जन्म घातलेला ते पण मी मुद्दाम सांगितलं पाहिजे. राहिलं 14 आणि 19ला 2 कोटी युवकांना दरवर्षी नोकरी देणार होतो आम्ही. 15 लाख रुपये काळाधन काढून आम्ही तुमच्या खात्यात टाकणार होतो. शेतकऱ्यांना डबल त्याचा 2पट त्याला शेतीच्या मालाला भाव देणार होतो. स्वाभाविक आहे की एवढ्या मोठ्या घोषणा ज्या होत्या त्या या व्यवस्थेमध्ये एक मोठा बदल आला, आणि त्याच्या आधारावर त्यांनी या सगळ्याच्या सगळ्या जागा त्या जिंकण्यामध्ये त्यांना यश आलं, हे नाकारता येत नाही. पण गेल्या 10 वर्षाचा अहवाल हे यांना जनतेला द्यावंच लागणार आहे. विकसित भारत सांगून ज्या रस्त्यांचा उल्लेख हे करतात, काँग्रेसनी नेहमी एक गोष्ट पाळली. आमच्याकडे एक म्हण आहे, चादर जेवढी असेल तेवढेच पाय पसरले पाहिजे. दिवाळी हे खर्च करून केली जात नाही, नाही तर दिवाळा निघतो. पण BJPने काय केलं, आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव कमी असताना सुद्धा डिझेल पेट्रोलचे भाव वाढवून टाकलेत, गॅसचे भाव वाढवलेत, कृत्रिम महागाई वाढवली. आणि हे वाढवण्याच्या मागचं कारण काय, तर 18 रुपये रस्ते विकासासाठी घेतलेत. जे आपण डिझेल पेट्रोलचे जे रेट आहेत ना त्याच्यामध्ये जो सेस घेतला जातो त्याच्यात 18 रुपये याच्यावर घेतला जातो रस्ते विकासाच्या नावाने. 4 रुपये शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावाने सेस घेतला जातो. असं 22 रुपये तर याच्यातच घेतले जातात. म्हणजे या 100 रुपयामधले 22 रुपये हे असतात. अजून एक सेस आहे त्याच्यात. शेस घेतले तर त्याचे पैसे राज्याच्या तिजोरीत येत नाही. त्याला नाही तर GST लागला तर GSTमध्ये काही हिस्सा त्यांना राज्याला द्यावा लागतो आणि मग काही हिस्सा केंद्राला, असं तो जातो. पण शेस लावला तर सगळा पैसा केंद्राच्या तिजोरीत जातो. म्हणजे या निमित्तानं बोलबेडूच्या माध्यमातून तुमच्या दर्शकांना सुद्धा हा मुद्दा कळावा. याने काय केलं की ही योजना रस्ते विकासाची ही अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये पहिल्यांदा सुरू झाली. 1 रुपया डिझेल पेट्रोलवर घेण्याचा निर्णय झाला. त्या माध्यमातून प्रधानमंत्री सडक योजना सुरू झाली. 1 रुपयाचे वर्षाचे 19,000 कोटी रुपये जमा व्हायचे. 1 रुपयाचे. ती योजना डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांपर्यंत चालली 1 रुपयावाली. पण जसं मोदींचं सरकार आलं त्यांनी ह्या सगळे शेस वाढवलेत आणि जनतेकडून पैसे लुटायला सुरुवात केली. जनतेच्या पैशांनी हे सगळे हायवे बनतात आहेत आणि त्याच्यातही मोठा भ्रष्टाचार आहे. त्याला सरकारी यंत्रणा काम नाही करत. त्यांनी प्रायव्हेट एजन्सीला लावलेला आहे. 1 रुपयाची वस्तू सरळ 10 रुपयाला करतात. त्याचा एक कॅग रिपोर्ट मागच्याच काळात आपण पाहिला द्वारका ते दिल्ली रस्त्याच्या बाबत की 18 कोटीचा रस्ता 250 कोटीमध्ये 1 किलोमीटरला त्यांनी लावले. म्हणजे किती भ्रष्टाचार आहे या नॅशनल हायवेच्या ह्याच्यामध्ये त्याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. म्हणजे त्याला आरोप नाही, ते वस्तुस्थिती आपण कॅगच्या माध्यमातून पाहतो आहे. 18 कोटीचा रस्ता 1 किलोमीटरचा त्याला 250 कोटी लावलेत. म्हणजे कसा भ्रष्टाचार असेल याच्यात सांगतो. मग आता हे सगळे पैसे जनतेचे आहेत. बघ या रोडचं ऑप्शन करतात ते इंटरनॅशनल याच्यामध्ये ते, आणि मग त्या रस्त्यावर टोल बसवतात. म्हणजे विदेशातल्या कंपन्यांना ते रस्ते विकायचे, त्याच्यावर टोल बसवायचा आणि त्या रस्त्यानं जनतेचं पुन्हा लूट करायची. याला हे विकास म्हणतात का, विकसित भारताचा? माझा सवाल आहे या लोकांना, तुमच्या माध्यमातूनही लोकांना कळलं पाहिजे की हे जे विकास सांगतात हायवे आणि पुलं आम्ही बांधली याच्यातला हा आहे. म्हणजे आखरी पहिल्याच्या काळात मी ग्रामीण भागातला पोरगा आहे
आम्ही घरून निघायचं तर आमच्या खिशातून 5 पैसे पण रोज खर्च एका दिवशी खर्च व्हायचे नाहीत, कारण आम्हाला लागायचेच नाही. आज घराच्या बाहेर निघालं की पैसे लागतातच. म्हणजे तुमच्या खिशात पैशाशिवाय तुम्हाला बाहेरच निघता येत नाही. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला सांगतो ना साहेब, की खरंच सांगतो की आम्हाला पैसे लागतच नव्हते. सगळं शेतीतला माल होता, काहीच नाही, घ्यायला काही लागायचं नाही. पण आज आम्हाला थोडं बाहेरही निघायचं तरी पैसे लागतात. म्हणजे आज अशी परिस्थिती या लोकांनी निर्माण करून ठेवली की लूट, सगळीकडे लूट जनतेची माजवून ठेवलेली आहे. आणि म्हणून स्वाभाविक आहे की लोकांमध्ये असंतोष मोठा आहे. महाराष्ट्रामध्ये कसब्याचा उल्लेख मगाशी तुम्ही केला, मला सगळे हसत होते. मी सांगत होतो मी कसबा जिंकणार. मी परवा पण पुण्याला पत्रकार परिषद घेतली, मी सांगितलं की पुण्याची लोकसभा आम्ही जिंकू. तुम्ही म्हटलं आज तर हसत नाही तुम्ही, मागच्या वेळेस मला कसब्यात हसलेत. मी त्यावेळेस सांगितलं की तुम्ही हसताय ना, मी तुम्हाला कसबा जिंकून दाखवतो. जिंकली. त्याच्यात तर सगळे यांनी गुंडाईजम आणला होता, अधिकाऱ्यांचा वापर केला, सगळं मंत्रिमंडळ आलं, अमित शहापासून सगळे आले. आखरी जनतेमध्ये किती राग असेल, यांच्या साम वाम दंड नीतीलाही सुद्धा लोक यांच्या ह्याच्यात गळाला लागले नाही. लोकांनी काँग्रेसला निवडून पाठवलं. मी तुम्हाला सांगतो की आज दाव्यात जे आम्ही 14मध्ये हालत झाली होती की 19मध्ये ती हालत नाही भाजपची करून दाखवली महाराष्ट्रात, तर माझं नाव नाना पटोले. तुम्ही फार मोठा म्हणजे मला मगाशी फार तुम्ही एक चांगला उल्लेख केला की मनमोहन सिंग असताना जी योजना आली ज्याच्यामुळे 19,000 कोटी रुपये हे मिळत होते, अटल बिहारी वाजपेयीपासून सुरू झाली. मला हेच म्हणायचं आहे की काँग्रेसच्या काळामध्ये इतक्या चांगल्या योजना आल्या, इतके कायदे बनले, पण हे तरुण पिढीसमोर किंवा आता जो मतदार आहे त्याच्यासमोर पोचवायचं काम कोण करणार? म्हणजे मला इथं स्पष्ट म्हणायचं आहे की भाजप ज्या पद्धतीने आता बघा, आवडो न आवडो तरुण जे आहे ते सोशल मीडियावरती असतात. सोशल मीडियाला तुम्ही टाळू शकत नाही, इतकं अविभाज्य झालेलं आहे. भाजप कशा पद्धतीनं तिथं प्रचार करते त्याच्यामध्ये असू शकतात आपण फेक न्यूज किंवा प्रोपोगंडा वगैरे, ते ठीक आहे, ते मला म्हणायचं सगळ्यांचीच ITCL असतात, त्या आरोपात जायचं नाही. मला म्हणायचं की याचा ज्या पद्धतीनं वापर केला पाहिजे, विशेषतः तुम्ही म्हणाला की तरुणांचा देश आहे वगैरे, काँग्रेस करतंय काय या तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी? कारण टीका होते की ज्या पद्धतीनं भाजप या सगळ्याचा उपयोग करतो, डिजिटल मीडियाचा असेल, सोशल मीडियाचा असेल, तरुणांपर्यंत पोहोचण्याचा, तसं काँग्रेस करतच नाही. तर मला तेच म्हणायचं, मगाशी जो मी मुद्दा तो इथं परत आणतो की तेच ते चेहरे दिसतात तरुणांना. सतेज पाटील तुमच्याकडे आहेत, प्रणिती शिंदे आहेत, विश्वजित कदम आहेत, असंही नाही. पण आपण काय बघतो की जेव्हा तिकीट द्यायची किंवा ह्याची वेळ येते तेव्हा दिलं जात नाही. मग ज्योतिरादित्य शिंदे जे आहेत ते निघून गेले, सत्यजित तांबे जरी निघून नसले गेले, तुमच्यापासून लांब गेले. मला हे विचारायचं आहे की हे जे नेते आहेत ते वेगवेगळ्या कारणामुळे असतील, तरुण आहेत, तर ते जर असे जायला लागले मग भाजपवाले बसलेलेच आहेत. हे 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 काय आहे? हा गैरसमज आहे आपला. मी तुम्हाला सांगतो, पहिलं डिजिटलवर आपण येऊ. आज भाजप 30 कोटी रुपये रोजचा खर्च देशामध्ये करतो आहे डिजिटलवर. हा भाजप चिवडा पार्टी म्हणायचो आपण यांना, यांचं दरीवर बसवायचे, चिवडा खायचे, अशी ती पार्टी. आज ती बिर्याणीवर आली. सत्तेत आल्यानंतर यांनी पैसा भ्रष्टाचार कसा करायचा यांनी देशाला नाही जगाला शिकवलेला आहे. अशी परिस्थिती आज आहे. GST सारखा कायदा आणून ज्याचा मी विरोध केला होता, याचे 2 हिस्से ते मेन उत्पादक म्हणजे त्यांचे मित्रांना जातात आणि ते पैसे मग भाजपच्या अकाउंटमध्ये ते, कारण की सगळ्यात श्रीमंत पक्ष आता तोच आहे देशामध्ये. पैसे कुठून येतात ते सगळ्यांनाच कळतं. त्यांनी कायदे आपल्या हिशोबाने बनवतात की कोण पैसे दिले ते कळले नाही पाहिजे, त्याचं पण करतात ना. करा ना, पारदर्शकता आहे ना तुमची. तुम्हाला कोण पैसे दिले, इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये कोण पैसे देते कसं, तुम्ही ते कळू द्या ना. तुम्ही सांगता ना मैं नाही खाऊंगा ना खाणे दूंगा, तर तुम्हाला पैसे कोणाचे येतात ते तर कळू द्या देशाच्या लोकांना. राहुल गांधीजींनी त्यांना प्रश्न विचारले होते की अदानींनी जे विदेशातून जे पैसे सिंगापूरवानी ज्या मार्गाने आणले होते हे पैसे कोणाचे होते आणि हे का आपण नाही लावलं. परवा पण आता मला सांगतो सेबी काय करतं देशाचा, माननीय सुप्रीम कोर्टाने परवा CBIची इन्क्वायरी त्यांची बंद केली. पण सेबीचं काय, तो सवाल तर सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस विचारला होता अदानीच्या मॅटरमध्ये. सेबीचं हे काम आहे की बँकेत कोणाचे पैसे कसे येतात, मोठे अकाउंट कोणाचे आहेत, काय ते सेबीचं काम आहे. सेबी काय चूप बसलेली आहे. सुप्रीम कोर्टाने विचारलं होतं. आता यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने का नाही विचारलं, आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही, न्यायव्यवस्थेचं आहे प्रकरण.
पण हे जे भ्रष्टाचाराचे पैसे ती आहेत, काँग्रेसजवळ असे भ्रष्टाचाराचे पैसे नाही आहेत. पण तुम्हाला आता सोशल मीडियावर तुम्ही बघा, 2019 ते 2020-21 पर्यंत BJPचा बोलबाला डिजिटलवर होता, नाही आहे माझं म्हणणं नाही, आज पण त्यांचं आहे. पण आता त्यांच्यावर जसं त्याने डिजिटलवर हे जातात तसं सामान्य माणसं त्यांच्या अंगावर कसं जातात ते बघतो आपण. दोन गोष्टी बुमरँग होऊन राहिलं. ऑर्गॅनिक आणि या पद्धतीची आर्थिक व्यवस्था लावून निर्माण करणं, या गोष्टीमधला फरक असतो. आज सामान्य लोक यांच्यावर त्यांच्यावर जा ना, त्यांना इतक्या शिवा घालतात त्यांना. आता बेशरम आहे ते लोक, त्यांना काय कळायला कारण नको. पहिले तर मी रात्री 2 वाजता काही ट्विट केलं तर माझ्यावर अंगावर त्यांनी 10 माणसं लावून ठेवलेली आहेत. ते रोज मला शिवा घालतील तर ते 10च दिसणार. त्यांची ती ठरलेली माणसं, जे काय चव्हाणी काय भेटत असेल त्यांना एका माझ्यावर हे करायला. पण यांच्यावर तर तुम्ही यांच्या याच्यावर जा तर तुम्हाला कितीतरी लोक शिवा घालताना पाहतो आपण. TV वर जेव्हा आपण ऑनलाईन समजा म्हणजे एखादी बातमी बघा त्याच्यावर येतं ना, तर तातडीने लोक त्यांना शिवा घालतात. म्हणजे मी परवा नागपूरच्या अधिवेशनामध्ये आमच्यासमोर ते कॉम्प्युटर ठेवला असतो, तर मी त्याच्यावर न्यूज लावून ठेवली होती आणि एकनाथ शिंदेचं भाषण सुरू झालं. तर त्याच्यावर तर मी पाहत होतो की त्याला जो तो तसं भाषण देतो तर खोटारडा आहे, बदमाश आहे, लुच्चा आहे, असे लोक त्याच्यावर ऑनलाईन शिवा देत होते. इकडे त्याचं भाषण चालू आहे, फडणवीस उभा झाला की त्याला काही ना काहीच बोलतात. आता माझा मित्र आहे त्याच्याबद्दल मला ते वाक्य बोलता येणार नाही, पण सांगायचं तात्पर्य असं आहे की हे जे आता तुम्ही जे म्हणतात ना डिजिटल, आता लोक उलटायला लागले, बुमरांग व्हायला लागले. अति त्याची माती असं म्हणतात, तशी आता BJPची परिस्थिती झालेली आहे. त्यांना जेवढा काय तमाशा करायचा आहे, गोंधळ करायचा आहे, कारण की महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेला, शाहू फुले आंबेडकर विचारधारेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला या लोकांनी मातीमोल करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन त्यावेळेचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ते कोणालाच सोडले नाही. ना सावित्रीबाईला सोडलं, ना महात्मा फुलेंना सोडलं, ना बाबासाहेब आंबेडकरांना सोडलं, ना शिवाजी महाराजांना सोडलं. कितल्या खालच्या लेवलवर बोलत होता. त्यांचे अर्धापेक्षा जास्त डझन मंत्री तर त्यांचं आपण आताही यूट्यूबला पाहतो की ते कसं ते महापुरुषांबद्दल बोलतात आहे. यांना एवढी अति झालेली आहे, एवढी यांना मस्ती आलेली आहे सत्तेची आणि पैशाची, की यांना वाटतं की आता आमच्याशिवाय काहीच नाही. आणि आमच्या तिकडे 2 जे बसलेले आहेत दिल्लीमध्ये, ते पूर्ण सगळ्यांचं, ते तर आपल्या राज्याचं मुख्यमंत्री तर डायरेक्ट म्हणतो ते आमचं संकटमोचन बसलेले आहेत तिकडे. आम्ही त्यांचे काय शब्द वापरला त्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर औरंगाबादमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, की आम्ही त्यांचे हस्तक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले प्रमुख अगर समजा गुजरातच्या लोकांचे हस्तक बनून राहत असतील तर काय छत्रपती शिवाजी महाराजांना वाटत असेल की हे असे महाराष्ट्रातले आम्ही असे पुत्र तयार केले नव्हते, हा विचार नव्हता, आमचा धाक होता. आज आम्ही त्यांचे हस्तक म्हणून काम करतो आणि महाराष्ट्र लुटून दिलेलं आहे. आज तुम्हाला सांगतो की पहिले काय केलं, हे सरकार आलं एकनाथ शिंदेचं, ईडीचं, त्यावेळेचं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सांगितलं विधानसभेमध्ये की आमचं ईडी आहे, एकनाथचा ए आणि त्याचा डी. यांनी पहिला निर्णय काय घेतला की ज्या 75% पैसे आम्हाला भरायचे होते या बुलेट ट्रेनसाठी आणि 25% त्यांना भरायचे होते, यांनी पहिला निर्णय घेतला तो 75%चा त्यांनी बुलेट ट्रेनचा निर्णय घेतला आणि त्याला पैसे रिलीज केले. म्हणजे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडून जे तेथून दिल्लीतून जे स्क्रिप्ट आलेली होती त्याच्या आधारावर त्या राज्यपाल त्यावेळेच्या त्यांनी जो खेळ खेळला, तर त्या सरकारचा पहिला कॅबिनेट निर्णय आपण पाहिला तर तो बुलेट ट्रेनचा झाला. म्हणजे राज्याच्या जनतेसाठी काहीच नाही, बुलेट ट्रेन कोणासाठी होऊन राहिली ते पण आता महाराष्ट्राच्या लोकांना कळत आहे. पालघरपासून तर ठाण्याच्या सगळ्या लोकांना बर्बाद करण्याचं पाप करतात आहेत हे लोक. आणि ते सगळं होत असताना सगळे उद्योग गुजरातला पाठवून दिले, महाराष्ट्र लुटायचं काम चालू केलं. आणि जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले तेव्हा यांनी काही ना काही गुजरातमध्ये घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं. देशाचे प्रधानमंत्री आहेत ते, गुजरातचे मुख्यमंत्री नाही आहेत.
देशातल्या प्रत्येक राज्याचा विकास व्हावा आहे हे प्रधानमंत्र्यांचं स्वप्न असलं पाहिजे. पण महाराष्ट्राला लुटून गुजरातला मोठं करण्याचं काम जे केलं तर महाराष्ट्राची जनता थोडी विसरणार आहे. इथले रोजगार संपवून टाकले, म्हणजे लूट माजवलेली आहे. साध्या पटवारी परीक्षामध्ये 25-25 लाखाचं त्या ठिकाणी सौदे करून टाकले. बघा आता पटवाऱ्याकडून 25 लाख रुपयाची पदं घ्यायची आहेत आणि मग ते आता तो तिकडे गेल्यानंतर काय करेल? शेतकऱ्याला लुटेल. थोडीशी माणुसकी वाचलीने अति झालेला, मी अतिच्या शब्दाचा मी मुद्दाहून ह्या गोष्टी ह्याचे खूप मुद्दे तुम्हाला सांगता येईल. अति झालेले आहे, यांची माती व्हायचं ठरलेलं आहे. मला इथं विचारायचं, तुम्ही मगाशी एक मुद्दा मांडला की हे जे मोदी शहा दोन आहेत आणि त्याचे हस्तक वगैरे, की लोक भाजपला जॉईन होत असताना तुम्ही मात्र बरोबर उलटा निर्णय घेतला. काय घडलं होतं नेमकं? थोडाफार आम्ही ऐकलेलं आहे की प्रश्न विचारायला चालत नाहीत, गप्प बसावं लागतं. काय झालं होतं की काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आणि भाजपमधून परत काँग्रेस हा जो प्रवास आहे तो काय ठरला? कशामुळं तुम्हाला भाजप सोडावं लागलं? तुम्ही भाजप का सोडलं आणि तुम्ही काँग्रेसमध्ये आला? तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला आणि ते अनेक लोकांमध्ये त्या गोष्टीचं उत्सुकता आहे ऐकण्याची. आमच्या जिल्ह्यातलं राजकारण होतं. प्रफुल्ल पटेल आमचे व्यावसायिक राजकारणी, आम्ही एक शेतकऱ्याचा पोरगा आणि काहीतरी चांगलं करावं, लोकहिताचे निर्णय आपल्यामधून लोकांचं भलं व्हावं हे स्वप्न साकारून मी राजकारणात आलो. माझ्या घरात कोणी साधा ग्रामपंचायतीचा मेंबर पण नाही झाला एवढ्या वर्षात. आमच्या परिवारात कोणीच राजकीय याच्यात नाही. आजही माझं घरी तुम्ही पाहिलात तर कोणी आमचं घर राजकीय वाटणारच नाही. एक सामान्य परिवार असतं तशासारखंच आमच्या घरातलं वातावरण आजही आहे. पण जेव्हा मी राजकारणामध्ये आलो तर इथं व्यवसाय करायला नव्हता आलो आणि काँग्रेसमध्ये 3 टर्मला आमदार राहून शेतकऱ्यांची लढाई लढत असताना धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जेव्हा विधानसभेत मी त्या ठिकाणी आमची लढाई झाली आणि अतिवृष्टी झाली होती, त्यावेळेस मदत मिळाली नाही आणि मग शेतकऱ्यांसाठी मी आमदारकीचाही राजीनामा देऊन टाकला. 2007 मध्ये 7-8च्या दरम्यानात मी राजीनामा दिला आणि शेतकऱ्यांची लढाई लढत राहिलो. नितीन गडकरी तेव्हा राज्याचे भाजपचे अध्यक्ष होते. आमचा एक जवळचा मित्रांनी त्यांना निरोप दिला की नानांना आमच्या पक्षात घ्या, कारण BJPचा सुपडा साफ झाला होता. 2009 मध्ये BJP जवळपास गॉन झाली होती. मग घरातही आमचा मोठा वाद झाला. माझ्या वडिलांना अजिबात भाजप आणि RSS आवडायची नाही, ते मला घरातून बाहेर काढायचा निर्णय झाला. पण माझ्या मोठ्या भावाने मध्यस्थी केली त्याच्यात आणि त्यांनी राजकारण उभं केलेलं आहे. त्याला जाऊ द्या, ते प्रफुल्ल पटेल रोज त्यांना त्रास देतो, जाऊ दे त्याला. तर ते वडिलांनी त्याला मान्यता दिली. वडिलांची इच्छा नव्हतीच आणि मी आईवडिलांना रिस्पेक्ट करणं, त्यांचा आदर करणं हे नेहमी मी त्याचं पालन केलं. मी त्यांना गाव आवडायचं म्हणून मी गावातच राहायचो, मी शहरात आलोच नव्हतो. मग माझे मुलं मोठे झाले तेव्हा मिसेसला पाठवलं, पण मी गाव नाही सोडलं. तर 2014 मध्ये यांना सत्ता आणायची होती. मग मला म्हटले की तुम्हीच लोकसभा लढा. आम्ही लोकसभा लढली. जे काही आश्वासन यांनी दिले ते आम्हाला नरेंद्र मोदीचं भाषण जेव्हा प्रधानमंत्री झाल्यानंतर सेंट्रल हॉलचं भाषण तुम्ही ऐका, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मेरी सरकार गरीबों के लिए काम करेंगी, मेरी सरकार किसानों के लिए काम करेंगी. मला अति आनंद झाला की चला आपल्याला जमिनीतला एक माणूस आलेला आहे. मेरी सरकार OBC के लिए काम करेंगी. माझी OBC चळवळ पण मोठ्या प्रमाणात मी राबवलेली होती आणि त्याला आता आदरणीय राहुल गांधीजींनी जातीय जनगणनेची भूमिका घेऊन मला जे माझं स्वप्न होतं त्याला आता साकारण्याची वेळ आलेली आहे. तर OBCचं मंत्रालय करायची भूमिका त्या काळात नरेंद्र मोदींनी मांडलेली होती आणि मला आनंद. पण जेव्हा 2016ला यांनी रंग चालू केला यांचा, नोटबंदी, मग GST आणि GSTच्या मामल्यामध्ये जेव्हा मी अरुण जेटलींना भेटलो आणि त्यांना विचारलं, मी ते आज नाही आहेत हयातमध्ये,
ते म्हणले कि नाना ये मुझे स्क्रिप्ट बना के मिली थी और मुझे जो बोलना था वही बोल दिया मैंने, मैं उसके आगे कुछ नहीं हूँ, मुझे भी पता नहीं, असं अरुण जेटलींचं स्वतःचं वाक्य आहे. म्हणले सर ये लेकिन कैसा करोगे आप, तो यहाँ तो लोगों से पैसा ले रहे हो. पहले पैसा जो लिया जा रहा था वो बड़ों से लेके आखिरी के इंसान तक जाता था, जो बाबा साहब अम्बेडकर का आर्थिक धोरण था. यहाँ तो उल्टा हो गया, ये राज्य और केंद्र की तिजोरी में जाएगा और दो जो उत्पादक है तो किसान भी उत्पादक है, किसान को क्यों नहीं मिलेगा. तो अरुण जेटली म्हणले की मुझे पता नहीं, मैं जो रखा जो स्क्रिप्ट बना वो मैंने. आता तिकडे बोलायला नव्हतो, पण 2017मध्ये नरेंद्र मोदींनी त्या काळामध्ये आपल्या घरी असे झोन पाडले होते. तर आम्ही मध्य भारतात येत होतो, तर महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या 3 राज्यांचं त्यांनी खासदारांची मीटिंग त्यांच्या घरी ठेवली. आम्ही गेलो. मी मुद्दाम मला ते नोटबंदी आणि GSTच्या नंतर मला बरोबर वाटत नव्हतं की हे चुकीचं करतात आहे, आणि म्हणून मग मी मागं बसलो, मला बोलायचं नव्हतं. पण यांनी सिनियर खासदारांचा जेव्हा मोदी अपमान करत होते, ते बोलायला उठले की त्यांना तुमको किसने बनाया खासदार, तुम्हारा मैं पूछ रहा हूँ अलग, तुम अलग पूछ रहे हो ऐसे. मग आला मला स्वाभाविक आहे राग आहे ना. मी हात वरती केला, मी उभा झालो, माईक होता हातात, त्यांच्या हातात माईक होता. मी म्हटले की सर मुझे ये बताओ कि ये GST हम लागू करने जा रहे हैं, तो इसमें मेरे किसान को क्या मिलेगा, इसमें तो कुछ दिख ही नहीं रहा है. तो बोले आपको पता है किसान को क्या मिलता है. मला सर मैं खुद ही किसान हूँ. तर त्याला वाटलं की मी शहरातला माणूस असेल. तर मला खालून वर पाहिलं, मला खुद ही किसान हूँ. तो मैं क्या फर्टिलाइज़र में थोड़ी सब्सिडी देते हो, बाकी क्या मिलता है किसान को. आखिरी किसान ने फसल निकालने के बाद में किसान के फसल का रेट हम डिसाइड करते हैं, सपोर्ट प्राइस हम डिक्लेयर करते हैं दिल्ली में बैठकर. 1 रुपया खर्चा करेगा उसको 25 पैसा भी नहीं मिलता. तो हम अगर नया फाइनेंशियल कॉन्सेप्ट ला रहे हैं तो इसमें किसान की हिस्सेदारी होना चाहिए, ये मेरी मांग. झालं. त्याला त्या मोदींना आवडलं नाही. ते गडकरी बसलेच होते बाजूला त्यांच्या. हे झालं, मग ते बंद करो तुम्हारा. मैं बंद क्यों करूँगा, आपने बोलने को बोला है, हम बोलेंगे. आता ते तुतुमेवरच आलं. आता मी म्हटलं तर आरपारवर जातो, तुला आवडलंच नाही तर मी काय करणार, तुझ्या आवडीसाठी हो थोडीच बोलणार मी. मग त्याच्यानंतर पहिला OBC का भी आप मंत्रालय खोलने की बात की थी, उसका क्या. बोला मैं मंत्रालय बंद करने की बात कर रहा हूँ, तुम मंत्रालय खोलने की बात कर रहे हो. हे अपेक्षित नसेल ना मोदींना अशा पद्धतीने कोणी. झालं वाद. मग एका मिनिटात राजीनामा देऊन मोकळा झालो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे. आणि मी म्हणालो त्यावेळेस की मी इथं खुर्ची उभवायला नव्हतं आलो, मी जनतेचे प्रश्न घेऊन आलो होतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आलो. तर मुद्दा एक आहे की या लोकांची नियतच नाही, यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे. आणि म्हणून त्यांच्या पक्षाच्या भरोशावर तिकीटवर मी निवडून आलो होतो, मी तर जनतेच्या भरोशावर आलो होतो. पण तरीसुद्धा आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडली. ठीक आहे, तुमच्या चिन्हावर होतं तुमचं. म्हणजे एक प्रकारे तुमची घरवापसी झाली. तुम्ही काँग्रेसमधून भाजपमध्ये गेला आणि भाजपमधून तुम्ही काँग्रेसमध्ये आपल्या घरी आलो. मला तेच विचारायचं आहे की OBCचा मुद्दा तुम्ही महत्त्वाचा मुद्दा म्हणा. मला 2 प्रश्न विचारायचे. एक तर अशी चर्चा आहे की राम मंदिराच्या या धार्मिक मुद्द्याला काउंटर करण्यासाठी राहुल गांधींनी OBCचं जे नरेटिव्ह आहे जातीचं ते आणलं. जात जनगणना व्हायला पाहिजे, OBC जेवढा त्यांची लोकसंख्या आहे जितनी आबादी उतना हक वगैरे ते आणलं. पण त्याचं योगेंद्र यादवांसारख्या लोकांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधी किंवा तुमचे मोठे नेते जे बोलतात ते खाली पोचतच नाही जनतेपर्यंत, त्यामुळे ते रिफ्लेक्ट होत नाही निवडणुकांमध्ये किंवा मतदानामध्ये. आता बघा तुम्ही ज्या निवडणुका झाल्या 5 राज्याच्या, त्याच्यामध्ये हा जो मुद्दा होता तो कुठं पोचला. तर मला हे एक विचारायचं आहे की मगाशी पण मी ते म्हटलं की नेहरू असतील किंवा काँग्रेसचे एवढे निर्णय झाले, एवढे योजना बनवल्या, एवढे कायदे बनवले, लोकांपर्यंत पोचलेच जात नाहीत. हे तर मला OBCवरती एक विचारायचं आहे. आणि ह्याला जोडूनच महाराष्ट्रामध्ये आत्ता जो एक मोठा वाद निर्माण केला गेला आहे किंवा सुरू आहे OBC विरुद्ध मराठा, काँग्रेसची भूमिका काय, काँग्रेस कुठं आहे. एक छगन भुजबळांनी ठाम भूमिका घेतलेली आपल्याला दिसत आहे.
त्याच्यामध्ये. BJP पण म्हणतंय की आम्ही देणार 10% आरक्षण मराठा समाजाला, पण ओबीसीला धक्का लावू न देता. जरांगे पाटील तिकडे म्हणतात की ओबीसी मधूनच घेणार. भुजबळ स्पष्ट म्हणतात की ओबीसी मधून देता येणार नाही. आयोगाचं काय झालं बघितलं आपण, आयोग सगळा बदलला. काँग्रेसची भूमिका काय आहे, नाना पटोलेंची भूमिका काय आहे, या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघतात? कुठं आहे तुम्ही या सगळ्या ओबीसी आणि मराठा या वादामध्ये? काँग्रेसचा स्टँड काय? ओबीसी मराठा हा जो वाद आहे हा ट्रॅप आहे BJPचा. कोणासाठी लावला आहे? पॉलिटिकल ट्रॅप आहे तो, पॉलिटिकल ट्रॅप आहे. आणि BJPची रणनीती पण आहे डिवाइड अँड रूलची, त्याच्यातला हा ट्रॅप आहे. काँग्रेसने आपली भूमिका याच्यामध्ये वारंवार स्पष्ट केलेली आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी जी जनगणनेची भूमिका मांडलेली आहे, कारण की याचं जे बेसिक आहे ते जनगणनाच आहे. अगर तुम्ही जनगणना कराल तर कुठली जात सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेली आहे त्या जातीचं तुम्हाला पूर्ण रिपोर्ट येतो. आणि हा नॅशनल व्हायला पाहिजे, हा स्टेटचा नाही आहे, हा नॅशनल आहे. बिहारने केलेला आहे, पण तो त्याला फार काही कारण की आखरी मागासल्या जातींना सामाजिक आणि आर्थिक शैक्षणिक मजबूत करायचं असेल तर केंद्रातले पैसे त्यांना मिळालेच पाहिजेत. राज्याच्या आर्थिक मर्यादा असतात, केंद्राने त्याला दिल्याच पाहिजे. आणि हे संविधानिक आहे. हे काही कुठलंही सरकार आलं म्हणून ते वेगळं करेल असं नाही. हे संविधानिक अधिकार आहे. शेड्यूल टाईप असतील, शेड्यूल कास्ट असेल, ओबीसी असेल, भटके विमुक्त जाती असतील, या सगळ्या मागासल्या जातीच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी त्यांनी केलंच पाहिजे. आता या देशामध्ये जनगणना 1931 पासून ओबीसीची झालीच नाही. राहुल गांधींचा एक या ठिकाणी स्पेशल उल्लेख केला, तुम्ही राहुल गांधींचा उल्लेख केला. त्या माणसामध्ये एक प्रामाणिकता आहे. त्यांना जेव्हा जनगणनेचा उल्लेख मीडियाच्या समोर त्यांनी केला त्यावेळेस मीडियाने विचारलं त्यांना की तुम्ही का नाही केलं, तुमचं सरकार होतं तर? त्यांनी म्हटलं ते आमची चूक आहे. एका मिनिटात बोलले, थांबले नाही, त्याला काही फिरवत बसले नाही. ती प्रामाणिकता त्यांची आहे, ही आमची चूक आहे, पण हे झालं पाहिजे. आणि याच्यामध्ये या सगळ्या मागासल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही व्यवस्था निर्माण केल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातली ही तयारी व्हायला पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने परवाच्या पुरवणी मागण्यामध्ये 370 कोटी रुपये त्याच्यामध्ये ओबीसी आयोगासाठी राखून ठेवले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या नंतर मी त्यांना विचारलं किंवा कुठल्या पॅरामीटरच्या आधारावर तुम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहे ते तुम्ही सांगा, स्पष्ट करा ना. कारण की इथूनच या सभागृहातूनच मेसेज जाणार. मराठा समाजाला असेल की ओबीसी समाजामध्ये जो वाद आहे तो थांबवण्याचं काम इथूनच आपल्याला करावं लागणार आहे. पूर्ण राज्य आपल्याकडे बघतो आहे, आपल्या त्या पॅरामीटरचा ते उल्लेख करायला तयार नाही तुम्ही. कारण की तुम्हाला एका सिंगल जातीचं सेन्सस करता येणार नाही, तुम्हाला राज्यातल्या सगळ्या जातीचं सेन्सस करावं लागणार. आता मागासवर्गीय आयोग नेमकं काय करणार आहे, सरकारची काय भूमिका आहे, त्यांना काय जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत हे कळायलाच कारण नाही. निकष बदललेत, मागासलेपणाचे आरोप होत आहेत आणि दबाव आहे की त्याच्यामुळे त्यांनी राजीनामे चालले गेले. म्हणून सांगायचं तात्पर्य असं आहे की या सरकारला, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ट्रॅप हा शब्द मुद्दाम मी जाणीवपूर्वक वापरला. बरोबर. यांना ना मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे, ना ओबीसीना कुठल्या सवलती द्यायच्या, झुंजवत ठेवायचं आहे. आज हे भांडण आता बांधावर गेलं, घरापर्यंत पोहोचलं, ओबीसी आणि मराठ्यामध्ये वाद निर्माण केला. माझं तुमच्या माध्यमातून मी माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आणि ओबीसी समाजाला सांगतो की आपण भाऊबंदच आहोत. ह्या सरकारच्या भांडणात तुम्ही फसू नका. पण जे तुम्हाला भांडवलं या सरकारने, या सरकारलाच आता सत्तेतून बाहेर. मी तुम्हाला सांगतो, केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही शेड्यूल कास्टला पण आरक्षणामध्ये वाढ करू, आदिवासींच्या आरक्षणात वाढ करू, ओबीसींच्या आरक्षणात वाढ करू, मराठ्यांना पण आरक्षण देऊ आणि धनगरांना पण आरक्षणाच्या व्यवस्थेमध्ये आणू. ज्या काही जाती आरक्षणाच्या प्रतीक्षित आहेत त्या जनगणनेच्या आधारावरच त्यांना आम्ही संविधानिक अधिकार, त्याला संविधानिक शब्द मुद्दाम जाणीवपूर्वक वापरतो, संविधानिक अधिकार त्यांना आम्ही मिळवून देऊ. हे यांच्यासारखं पृथ्वीराज चव्हाण असताना तुम्ही दिलं, पण गेलं परत तुम्ही मुस्लिमांना पण दिलं, ते टिकलं नाही. बाबाने दिलेलं होतं आरक्षण, त्यांनी प्रयत्न केला एक प्रकार.
पण त्या काळामध्ये जनगणनेच्या आधारावर त्यांनी केलं असतं तर ते आरक्षण आपलं टिकलं असतं. आमचं खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे नाही आहे. आपण पाहिलं असेल की त्यावेळेचे तत्कालीन AG आपले ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी त्यांनी तर जाहीर स्टेटमेंट केलं की मलाच फडणवीसने सांगितलं की तुम्ही याच्यावर अजिबात कोर्टामध्ये बाजू मांडायची नाही मराठ्यांची. त्यांनी सांगितलं, कुंभकोणींनी सांगितलं पदावर उतरल्यानंतर. तर सांगायचं तात्पर्य असं की हे पाप आम्ही नाही करणार. मराठा समाजामध्येही मागासले लोक आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. पण OBCच्या आरक्षणामध्ये त्यांची संख्या जास्त आहे, अनेक जाती त्याच्यामध्ये आहेत, त्यांचंही आरक्षण वाढलं पाहिजे. पण ही 50% सिलिंग केव्हा हटेल? सुप्रीम कोर्ट केव्हा आपल्याला त्याला न्याय देईल? ज्या दिवशी वास्तविकता जनगणनेच्या राष्ट्रीय संस्थेच्या आधारावर जेव्हा आम्ही कोर्टाच्या समोर मांडू तेव्हा 50%चं सिलिंग आपण तुटेल आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला ह्या सगळ्या जाती ज्या मागासलेल्या जाती आहेत त्याच्यामध्ये जनगणना झाल्यानंतर तुम्हाला ते सांगितलं की काँग्रेस संविधानिक पद्धतीनं महाराष्ट्रातल्या आरक्षणातला प्रश्न सोडवेल. मराठ्यांनाही आरक्षण देईल, धनगरांनाही आरक्षण देईल आणि OBCचं आरक्षण वाढवेल, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचंही आरक्षण वाढवेल. हे मी तुम्हाला मुद्दामून रिपीट करतो आहे. आम्ही या ट्रॅपमध्ये आम्हाला फसायचं नाही आहे, कारण की आम्हाला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, तरुणांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, गरिबांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. महागाई हा सगळ्यात मोठा भस्मासूर जो आहे, कृत्रिम BJPने जो तयार करून ठेवला, त्या मला वाटतं की राम मंदिर वगैरे हे आता खूप झालं, लोक या प्रश्नावरती मतदान करतील. कारण असं आता दिसतंय मंदिर नाही. एक बघा, मी तुम्हाला सांगतो, राम मंदिराचं ऐका, राम मंदिराचं यांचं पाप यांच्या अंगावर येणार. म्हणजे मला तेच म्हणायचं की निवडणुका या खऱ्या मुद्द्यावरती लढवल्या जातील, लोक जागी होतील, असंतोष आहे असं तुम्ही म्हणताय. मला शेवटाकडेच आहे मुलाखतीच्या. शरद पवारांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचं वर्णन करताना एक अशी उपमा दिली होती की काँग्रेस हे एक पुराण्या हवेलीसारखं आहे, एक जुनी हवेली आहे जिचं आता वैभव लोपलेलं आहे, पण जे लोक आहेत ते त्याच काळामध्ये रमलेले आहेत. म्हणजे मला त्याच्यात जायचं नाही वादामध्ये. त्यांनी एक उपमा दिली होती आणि ती बऱ्याच जणांना चपकल वाटली होती की खरंच की बघा काँग्रेस जुना पक्ष आहे, सगळ्यात जुना म्हणतो आपण किंवा मोठा पक्ष राष्ट्रीय वगैरे, त्याची जी परिस्थिती आहे ती कुणामुळे झालेली आहे? तर ती नेत्यांमुळे झालेली आहे. काँग्रेसमध्ये एकेकाळी काय तालेवार नेते होते तुम्हाला माहिती आहे, म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही राज्यामध्ये. आता ते दिसत नाही. म्हणायचा हेतू हा आहे की काँग्रेसमध्ये ही जी मरगळ आलेली आहे ती कशी झटकणार. आणि सगळेजण म्हणतात की काँग्रेसला दुसऱ्या कुणाची गरज नाही, काँग्रेसच काँग्रेसला हरवू शकतं. हे तुम्हाला मान्य आहे का? मुळामध्ये मान्य आहे का की काँग्रेसमध्ये आता तालेवार नेते तसे उरलेले नाही आहेत, काँग्रेसमध्ये मरगळ आलेली आहे आणि काँग्रेस हे जे आहे, मी जे परत परत म्हणतो की भाकरी फिरवायला किंवा तरुणांना संधी द्यायला एक सरंजामशाहीचा आरोप होतो काँग्रेसमध्ये, एक सरंजामशाही आहे नेत्यांची वगैरे. हे तुम्हाला मान्य आहेत का आरोप आणि हे होणार आहे का? ह्याच्यासाठी काय शेवटी सांगा, कसं तुम्ही हे जे सगळं म्हणताय, तुम्हाला शेतीचा प्रश्न सोडवायचा आहे, महागाई मुद्दा तुमच्या दृष्टीने बरोबर आहे, बेरोजगारी आहे, तुम्ही आरक्षणाचा मुद्दा मांडला, हे सगळं ऐकायला छान वाटतंय. हे सगळं येणार, शेवटी कळीचा मुद्दा पैसे. निवडणुका शेवटी पैशाचा खेळ आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला की इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आकडे आलेले आहेत, कोणाला किती पैसे मिळत आहेत. काय आहे काँग्रेससमोर? या सगळ्या अडचणी दिसत आहेत, निधी सकट. कसं करणार आहे काँग्रेस? पवारसाहेब या ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे, ते आदरणीय आहेत आमच्यासाठी. ते पण काँग्रेसमध्ये होते. ते का गेलेत का नाही त्याच्याबद्दलचं मला त्यांच्यावर आज चर्चा करायची नाही. पण एक गोष्ट सांगतो की जे तुम्ही वारंवार एक प्रश्न विचारताय तो पण मी प्रामाणिकपणे बोललो पाहिजे, कारण माझा स्वभावच आहे, त्याला मी काही लपवून काही बोलत नाही. आम्ही नवीन लिडरशिप महाराष्ट्रामध्ये उभी होऊ दिली नाही. जे तुम्ही सांगितले की तेच चेहरे पुढं आलेत आणि त्याच्यामुळे काँग्रेसचं मोठं नुकसान झालं, हे आम्हाला कोणालाही नाकारता येईल. मी मागच्या पदवीधरच्या निवडणुकीच्या काळातही मी त्या पद्धतीचं बोललोही होतो. मी ज्या दिवशी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष झालो त्या दिवशी सांगितलं की आम्ही 80% नवीन चेहऱ्यांना संधी देऊ, असं मी 2 वर्षाच्या पहिले बोललो होतो. हे आमचे नेते राहुल गांधींची आणि खरगे साहेबांची पण मनापासून इच्छा आहे. आम्ही तो प्रयोग तेलंगणामध्ये केला. सगळे नवीन चेहरे आहेत, जे 20% जुने आहेत आणि 80% सगळे नवीन चेहरे आहेत.
ते आम्ही 2 वर्षाच्या पहिले सांगितलं आहे. आता तर आम्ही 90% वर जाणार आहोत. 90% वर जाणार आम्ही. नवीन चेहरे येतील. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की काँग्रेसला आजही मानणारा वर्ग महाराष्ट्रात आहे. शाहू फुले आंबेडकर विचाराची लोक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात, ज्यांचं कुठंच काही अस्तित्व नव्हतं ते सत्तेत आहेत. तुम्हाला आता निवडणुका मी आज काही बोलला ते हे होईल, पण मी तुम्हाला सांगतो की कसबा हे आमचं हे होतं, काय म्हणते त्याला, ट्रेलर होतं. अजून तो बाकी पिक्चर खूप बाकी आहे. कसबा तर आमचं ट्रेलर होतं. सर, पुण्यात तुमचा उमेदवार कोण आहे? मी पुण्यात काम करतो, पुण्यामध्ये मी बरेच वर्ष मी कव्हर करतोय. जेव्हा नाव पुढे येईल त्यावेळेस तुम्हाला लागेल की कारण का सांगतो मी, कॅन्डिडेटला तुम्ही तिकीट दिली. कारण आता बघितलं तुम्ही की जे हारलेले आहेत निवडणूक त्यांना तिकीट देऊ नका, तुमच्याकडेच मागणी झालेली. कोणी कोणी दिले. मला ऐका तर खरं. हां, तुम्हाला आमचा जो चेहरा येईल, तुम्ही मला ज्या दिवशी चेहरा मी डिक्लेअर करेल, रवींद्र धंगेकरांनी तर अनाऊन्स करून टाकलं मीच खासदार आहे म्हणून. त्याला आता नवीन आहे बिचारा पक्षामध्ये, तो त्याला असं डिक्लेअर करायला नाही पाहिजे, पण त्याने बोलला तो. पण जेव्हा आमचा चेहरा येईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की नानांनी बरोबर केला. मी धंगेकरच्या याच्यामध्ये केला ना निर्णय, तिथल्या तिथं केला ना, तर मी त्या निर्णयाला तातडीनं जो मेरिट आहे, मी तुम्हाला मगापासून सांगतो आहे की आम्ही मेरिटवर घेणार, आम्ही कोणाच्या चापलुसीवर करणार नाही. बरोबर. तुम्ही ज्या दिवशी आमचा कॅन्डिडेट डिक्लेअर होईल त्या दिवशी सांगाल की नानांनी आम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की कॅन्डिडेट निवडून. शेवटचा प्रश्न इंटरव्ह्यूच्या शेवटी, भारत जोडो न्याय यात्रा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये येते. शेवटचा टप्पा म्हणजे समारोप जो आहे तो आपल्याकडे होणार आणि साधारणतः 20 मार्च म्हणजे मागच्या 2019ला 20 मार्चलाच आचारसंहिता लागली होती. साधारणतः त्याच हिशोबाने मला वाटतं राहुल गांधींनी ते वेळापत्रक आखलेलं. 10वी-12वीच्या परीक्षा संपल्यानंतर कदाचित मतदान होईल. काय प्लॅन असणार आहे? कारण महाराष्ट्र, मी परत त्याकडे येतो की महाराष्ट्र हे फार महत्त्वाचं राज्य असणार आहे. जर काही भाजपचा, मोदींचा जो काही वारू उधळलेला आहे त्याला कुठं कुठं लोकसभेला पायबंद लागू शकतो किंवा तो रोखला जाऊ शकतो, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र हे आहे. भारत जोडो यात्रेचा काय प्रभाव पडणार आहे? सुरुवातीच्या टप्प्यात पण ती महाराष्ट्रातून गेली होती, नांदेड वगैरे भागामध्ये आपण बघितलं, पण मध्ये परत 5 ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तेवढं रिफ्लेक्शन दिसलं नाही. आता या निर्णायक टप्प्यावरती जेव्हा भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये येईल त्याचा काय असणार आहे प्लॅन? त्याचा काय फरक पडेल महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये? काय त्याचा इम्पॅक्ट होईल? राहुल गांधींची जी पदयात्रा आता होते आहे, न्याय यात्रा, भारत जोडो न्याय यात्रा, त्याच्यामध्ये 3 विषय महत्त्वाचे आहेत. 3 विषयाला घेऊन ही यात्रा आहे. त्याच्यामध्ये सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय असे 3 विषय त्याच्यामध्ये आहेत. आज ह्या विषयाला आम्ही ज्या पद्धतीनं पेरू लोकांमध्ये, कारण की आज सामाजिक न्यायाची व्यवस्था पूर्ण संपली, आर्थिक न्यायाची व्यवस्था संपली. मगाशी मी सांगितलं 70 कोटी लोकांची. आर्थिक न्यायामध्ये शेतकरी पण आला, तरुण पण आला, सगळेच आले. सामाजिक न्यायामध्ये पण हे सगळे वर्ग आले. आणि राजकीय न्यायाचं म्हटलं की आता परवा आमचे बुद्धिजीवी विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय आणि त्याची स्क्रिप्ट कुठून तयार होऊन आली ते सगळ्यांनाच माहिती आहे. पहिलं स्टेटमेंट आमचं स्क्रिप्टचं आमचंच आहे. आता आज मी काही पेपरमध्ये दुसऱ्यांचे वाचलेत, पण स्क्रिप्टचं आमचं स्टेटमेंट होतं. सांगायचं तात्पर्य असं आहे की या सगळ्या व्यवस्थेला लोकांना, महाराष्ट्रासारखं राज्य आहे, महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा महाराष्ट्र म्हणतो आहे, देशातलं दुसरं राज्य नाही आहे विचाराचं, हे फक्त महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकर विचाराचं. तर याला लोकशाही संपत आहे, संविधानिक व्यवस्था संपवणारी व्यवस्था या देशामध्ये सत्तेत आहे, त्याची जाण असलेला हा महाराष्ट्र आहे. हे कृषीप्रधान महाराष्ट्र आहे, तरुणांचा महाराष्ट्र आहे, त्यांना सगळ्यांना बर्बाद केलं जाते आहे, सामाजिक न्यायामध्ये सगळ्यांना उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. हे विषय गंभीर आहे आणि आज ज्या गोदी मीडियाच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत जात नाही आहे, ते गोदी मीडिया झाल्यामुळे सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत. आणि म्हणून राहुल गांधीजी आपल्याला एक मोठ्या काळानंतर, कारण की स्वातंत्र्याच्या नंतर मला वाटतं की यांनी चंद्रशेखरजींनी केली होती ती सायकल यात्रा होती, पण राहुलजींनी जी यात्रा केली ही पहिली पदयात्रा राहिली. 4000 किलोमीटर हे जोक नाही. आणि त्या यात्रेचं राजकीय फायदा काय झाला की नाही झाला हा प्रश्न नाही आहे.
पण राहुल गांधींचा उद्देश याच्यामध्ये सफल झाला की या देशामध्ये ज्या पद्धतीने हिंदू मुस्लिम धार्मिक जे तेढ निर्माण करून लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार करण्याचं काम जे सुरू केलेलं होतं, राहुल गांधीजींनी नारा दिला की डरो मत, तर लोकांमध्ये एक हिंमत आली. कोणीतरी मांजरीच्या गळ्यामध्ये घंटी बांधणारा माणूस असला पाहिजे. ते राहुल गांधी प्रामाणिक करतात. त्याला तुम्हाला लक्षात असेल की त्या काळामध्ये निवडणुका लागल्या होत्या गुजरातच्या. राहुल गांधी नाही गेलेत प्रचाराला. त्यांचा अगर राजकीय उद्देश असता तर गुजरातमध्ये त्याला जाऊन कॅश केलं असतं. कोरोनामध्ये देशामध्ये लोक मरत होते आणि पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी अमित शहा आणि मोदीजी तिथं बँजी करत बसले होते. उपराष्ट्रपतीचा नकल करली त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी त्याचं बार भाषण केलं परवा मोदीजींनी. तर राष्ट्रपतीच्या हाताने तुम्ही संसदेचं उद्घाटन का नाही केलं? एका आदिवासी महिला आहे, तिचं पाय लागला असेल तर अछूत झाली असती का नवीन संसद भवन? तर या पद्धतीच्या या घमंडी व्यवस्थेला मी सामाजिक न्यायाची भूमिका मांडली. तुम्हाला तुमचं सांगता येतं, तुम्ही पाप केलं त्याचं काय नाही सांगितलं? राष्ट्रपती आहे ती, आदिवासी महिला आहे म्हणून काय ती राष्ट्रपती आहे ना? तिला ती गरिमा आहे, त्या संविधानिक पदावर ती बसलेली आहे. ती दोन्ही सभागृहाची प्रमुख आहे, प्रधानमंत्री प्रमुख नाही आहे. आणि त्यांना उद्घाटन करू देत नाही तुम्ही. म्हणजे हा जो व्यवस्था आहे या व्यवस्थेला आम्ही पेरू खाली. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, राजकीय फायदा काय व्हायचा की नाही व्हायचा हा भाग नाही आहे. काँग्रेसने नेहमी देश पहिले घेतलेला आहे, संविधान पहिले घेतलेलं आहे. सत्ता हा काँग्रेससाठी काही मोठा भाग नाही आहे. आम्ही सत्तेच्या बाहेरही राहिलो, अनेक वर्ष सत्तेतही राहिलो, पण देशाची बर्बादी आम्ही नाही करू दिली. तुम्हाला वाटतं ही निवडणूक जी आहे, अनेक जण म्हणतात की फार असाधारण आहे, कारण ही या 2024च्या निवडणुकीनंतर ही संविधानाची लढाई आहे. संविधान टिकवण्यासाठी लढाई आहे. अनेकांना असं वाटतंय की संविधान टिकलं पाहिजे. कदाचित काही जण म्हणतात की निवडणुकाच होणार नाहीत किंवा तुमची तीच लाईन आहे. तुम्हाला असंच वाटतं? बिलकुल. जी काही परिस्थिती आज आहे, देशाला लुटून मूठभर लोकांना इथं श्रीमंत केलं जातील, हजार लोक श्रीमंत होतील आणि करोडो लोक बर्बाद होतील. मग लोकांना, सामान्य लोकांना जगण्याचा अधिकार नाही. लोकशाहीचा अर्थ काय? संविधानामध्ये काय मुद्दे मांडलेले आहेत? आम्ही भारतीय, बरोबर, वी द पीपल. वी द पीपल. यांचं तेच कॉन्सेप्टच नाही ना. यांचा कॉन्सेप्ट आहे मी भारत. मोदीला काही म्हटलं तर भारताला शिवा होते. लोकशाहीतल्या या व्यवस्थेमध्ये प्रधानमंत्री असो की मुख्यमंत्री असो की खासदार असो की आमदार असो, तो लोकप्रतिनिधी आहे आणि लोकांचं तुम्हाला ऐकावं लागेल. ते नाही मी भारत. मोदींना तुम्ही घातले तो म्हणजे केसेस होणार. हे विद म्हणजे आम्ही भारतीय म्हणायला यांना नाही आहे इच्छा, तर ते लोकांना कळत आहे ना. त्याच्यामुळे या सगळ्या व्यवस्थेची जाणीव लोकांमध्ये आहे आणि 2024च्या नंतर हे सगळं क्लोज होणार, लोकशाही व्यवस्था संपणार, ही लोकांच्या भावना आहेत, लोकभावना आहे. याच नोटवरती थांबूयात. धन्यवाद, तुम्ही तपशिलावर उत्तर दिली, पुरेसा वेळ दिला. या मुलाखतीमध्ये आपण इथं थांबू. नाना पटोले यांनी भरोसा दिलेला आहे. बघूयात आपण 90% तरुणांना संधी देणार असं ते म्हणालेले आहेत. भाकरी फिरवणार आहेत. काँग्रेसवरती जे आरोप केले जातात आणि काँग्रेस आक्रमक होणार आहे, सोशल मीडिया असेल किंवा इतर गोष्टी असतील, राहुल गांधींची जी जोडो यात्रा आहे त्याचाही इम्पॅक्ट होईल. घोडा मैदान फार लांब नाही आहे. राम मंदिराच्या बाबतीमध्ये पण त्यांनी ठोस भूमिका घेतलेली आहे की भाजप याचा राजकीय इव्हेंट करते आणि ते आम्ही लोकांपर्यंत पोचवू. त्यामुळं बघूयात की हे जे म्हणतायत ते कृतीमध्ये किती येतं आहे आणि त्याचं प्रत्यंतर किंवा रिफ्लेक्शन निवडणुकीच्या निकालामध्ये दिसतंय का. या मुलाखतीमध्ये इथंच थांबू. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद. नमस्कार.